नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. झी नाट्यगौरवचं निमित्त आणि विराजस माझ्यासोबत आहे. कसा आहेस? मस्त आहे. किती छान वाटतंय, कारण तू रेड कार्पेटवर एंट्री घेतली आणि बायकोच उभी होती इंटरव्ह्यू घ्यायला. किती भारी वाटलं उत्तर देताना. रात्री सांगितलेलं त्यांनी मी तुला प्रश्न विचारणार आहे थांबव. कसलं काय, मला आता सुद्धा ती कानातल्या कानात उत्तर सांगत नव्हती, पण छान वाटतं. म्हणजे एस्पेशली या एकाच फील्डमध्ये असताना दोघांची, जेव्हा तिची मालिका आणि माझे नाटकांचे दौरे चालू असताना, झी नाट्यगौरवचे खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे आज आम्ही भेटलो आणि निवांत 10 मिनिटं गप्पा मारू शकलो. नाहीतर एरवी रात्री घरी आल्यावर दोघे दमलेलो असतो आणि चला आता उद्या काय, उद्या कितीचा कॉल टाईम, किती वाजताचा प्रयोग, कुठे प्रयोग, या पलीकडे आज खूप रिफ्रेशिंग काहीतरी गप्पा मारता आल्या, गेम्स खेळता आले. बरं, झी सोबतच म्हणजे झी मराठी सोबतच सुद्धा आपलं एक नातं आहे ते लहानपणापासूनच आहे. म्हणजे आम्ही अवंतिका पाहत मोठे झालोय. तुझी काय कोर मेमरी झी मराठी सोबतची? झी मराठीची कोर मेमरी मला आठवतं, मी खूप 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 वर्षांपूर्वी जेव्हा नुकतंच, तेव्हा बहुतेक झी अल्फा टीव्ही मराठी होतं, तेव्हा त्याचा जो झी गौरव तेव्हाचा जो सोहळा होता, त्यामध्ये मला आठवतं माझे अत्यंत आवडते अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या हसवा फसवी नावाच्या अजरामर नाटकातली काही पात्र थ्रूआउट द परफॉर्मन्स हे केली होती, म्हणजे स्किट्स मध्ये केली होती. आणि ते मी पहिल्यांदा कुठल्या तरी ग्राउंडवर बाबाचा हात धरून बघायला गेलो होतो आणि तो मी बघितलेला लाईव्ह पहिला सोहळा होता. त्यामुळे कधी झी नाट्य सोहळा म्हणलं ते म्युझिक आपल्याला जे माहीत झालंय ते सगळं मी तेव्हा ऐकलं होतं, त्यामुळे तेव्हाचीच आठवण येते. आणि त्यानंतर कट्टू आजचा दिवस आहे की छान ऍक्टर होऊन आपण पाऊल ठेवतोय. बरं, झटपट प्रश्न आणलेत. झी नाट्यगौरवचं नाव घेतल्यानंतर पहिल्या शब्दाचं डोक्यात? झी नाट्यगौरव नाटक, कारण नाटकासाठी स्पेसिफिकली अशा पद्धतीने आणि या स्केलवर असा समारंभ करणं हे फक्त झीच करू शकता. वाव. जर तू सेलिब्रिटी व्हायच्या आधी तुला इथला पास मिळाला असता तर काय केलं असतास? काय अत्यंत आनंदाने येऊन बसलो असतो, मनोरंजनाचा आस्वाद घेतला असता. तेव्हा टेन्शन नसतं ना की मिळणार नाही मिळणार याचं टेन्शन नसतं, त्यामुळे कदाचित जास्त फ्रीली एन्जॉय करता आलं असतं. कसलं भारी. बरं, गाडीतनं ज्या वेळेला उतरलास असं छान तयार होऊन आणि समोर बायको उभी व्हायच्या आधीचा क्षण, त्यावेळेला डोक्यात काय विचार आले? थँकफुली काही टेन्शन नव्हतं, कारण हल्ली व्हॉट्सअप असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे फोटो एकमेकांना अप्रुव्हलसाठी पाठवले होते की ओके दिसतंय ना, तिने पाठवलं होतं, तिला छान दिसते वगैरे, मला माहित होतं. कसलं भारी. कोणासोबत वॉक इन करायला आवडेल? अर्थातच बायको बरोबर. म्हणजे इतकी वर्ष मैत्री आणि आता त्यानंतर लग्न केल्यानंतर आता माझी वॉक इन पार्टनर मी कमावलेली आहे. खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.